बाजूला गडकरी जी महोदय सांगतात, अपने माननीय रस्ते मंत्री, बहुत पैसा है अपने पास, कोई भी रास्ता बनाने का है, कहीं से रोड बनाना है, पैसे की कमी नहीं है। 600 कोटीचा टेंडर सरकारने त्या कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी दिला का जनतेला खड्ड्यात त्रास होऊ नये म्हणून दिला? 200 मीटर 300 मीटर पासून सूचना देणं बंधनकारक असताना अशा कुठल्या सूचना वापरल्या जात नाही, अशा फलक लावले जात नाही जे कंपल्सरी आहेत, हॅझार्ड बोर्ड, स्पीड लिमिट बोर्ड तेही नजरात आहेत। महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघ यांच्या राज्यव्यापी महासंघाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच रविवारी 27 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता। डॉक्टर पद्मभूषण व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील राणेगणसिद्धी येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक संघटनेचे सदस्य उपस्थित होते। तर या मेळाव्यात मनोर गावचे सामाजिक कार्यकर्ता, भूमिपुत्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष व NH48 चे मृत्युंजय दूत रवीश नाचण आणि मृत्युंजय दूत असलेले व ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाचे प्रवक्ता हरबंस सिंग नन्नाळे हे सुद्धा या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। यावेळी हरबंस सिंग नन्नाळे यांनी पालघर जिल्ह्यातील NHAI च्या भोंगड कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी एक प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे। पालघर जिल्ह्यातील NHAI च्या भोंगड कारभाराबाबत नेमकं काय म्हणाले हरबंस सिंग नन्नाळे ते पाहूयात। पावनभूमीत आणि जिथे आपण हा कार्यक्रम घेतोय, पद्मश्री डॉक्टर अण्णाजी हजारे आणि या उपस्थित माननीय सन्माननीय मंचावर सर्व उपस्थित पदाधिकारी आणि महाराष्ट्र ट्रक टेम्पो बस फाउंडर सरदार मोहिंदर सिंग गुराजींचे मी त्यांना सन्मानपूर्वक श्रद्धांजली वाहून मी जे काय सांगतोय ते जरा टोल विषयी आहे। टोल हा विषय म्हणजे एक बाजूला गडकरी जी महोदय सांगतात, अपने माननीय रस्ते मंत्री, बहुत पैसा है अपने पास, कोई भी रास्ता बनाने का है, कहीं से रोड बनाना है, पैसे की कमी नहीं है। पण त्या अगोदर हेच मंत्री महोदय स्वतःला म्हणतात का मी टोल कॉन्सेप्टचा BOTचा जन्मदाता आहे। मुंबई पुणे हायवे त्यांनी सुरू केला BOT तत्वावर। त्यावेळेला त्यांचं कथन आहे का शासनाकडे पैसा नव्हता म्हणून BOT तत्वावर म्हणजे बांधाव वापराने हस्तांतरित करा, एक कंपनी IRB ला तो ठेका देण्यात आला। त्या एग्रीमेंट मध्ये नियमानुसार त्यांनी रस्ता बनवून टोल लावून पैसा वसूल करायचा होता। कितीतरी वर्ष झाली आजपर्यंत तो पैसा वसूल झालेला नाही, आपण टोल भरतच आहोत। आता मंत्री महोदयांनी किती पैसे त्यांच्याकडे आहेत त्याचा हिशोब करून असे जे अतिशय जुने टोल नाके आहेत, दुसरी पिढी भरते, त्यांना तरी तो पैसा देऊन आणि बंद करावे, नंतर रोड नवीन बनवावे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे। आता आमच्याकडे NH48 ची अवस्था अशी आहे का त्यांनी खड्डे असताना व्हाईट टॉपिंग केलं। आता 1 वर्ष झालं व्हाईट टॉपिंगचं, 2 वर्षापासून काम सुरू आहे। 1 वर्ष वरून परत सिमेंट मध्ये खड्डे पडायला लागले, परत दुरुस्त करतोय। ते दुरुस्तीचं मायक्रो सिमेंट म्हणून नवीन प्रकार आणला, त्याच्यातही खड्डे पडायला लागले। आता पुन्हा त्या पडलेल्या खड्ड्यावर परत मॅस्टिक डांबरचा प्रयोग चालू आहे। म्हणजे आपण जिथे उभं होतो तिथेच आहोत। 600 कोटीचा टेंडर सरकारने त्या कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी दिला का जनतेला खड्ड्यात त्रास होऊ नये म्हणून दिला। रोज आमच्याकडे ट्रॅफिक जाम आहे, रोज खड्ड्यातनं वाहनं पडून दुर्घटना होते, लोकांना जीव गमवावा लागतो, कोणी दखल घेत नाही। रस्ता दुर्घटना कमिटी प्रत्येक जिल्ह्यात आहे, त्या जिल्ह्यावर आम्ही वारंवार प्रयत्न केले। त्या जिल्ह्यावरच्या रस्ता दुर्घटना कमिटीवर मेंबर घ्या म्हणून आमदार खासदारांचे अर्ज दिले, पण NHAI काय दाद लागू देत नाही। शेवटी आम्हाला आमरण उपोषण करावं लागलं। त्या आमरण उपोषणात आम्ही 4-5 मुद्दे मागितले होते, फक्त त्यांनी एक सेफ्टी ऑडिटचा मुद्दा आमचा मंजूर केला, तो पण बरीच टाळाटाळ करत। आणि मग जेव्हा आम्ही सेफ्टी ऑडिट करून घेतलं ते पण आम्ही अट टाकली होती का तुमचा इंजिनियर राहील पण आमची टीम बरोबर राहील। ते आम्हाला पहले अगोदर सांगत होते का अभी पिछले महीने में ऑडिट किया वो कॉपी आपको दे देते हैं, उसके पहले जितने भी हर महीने ऑडिट हुआ उसका सब कॉपी दे देते हैं। आम्ही ते नाकारलं आणि आम्हाला आत्ताच्या आत्ता तुम्ही
एक आठवड्यात 10 दिवसात आमच्यासोबत ऑडिट करा. 6 मेला आम्ही ऑडिट करताना पाऊस पडला जोरात आणि ते पण ऑडिट अर्धवट राहिलं. म्हणजे 50 किलोमीटर केलं 121 किलोमीटर मधून. पण त्या 50 किलोमीटर मध्ये जिथे इथे आम्ही थांबलो ते 9चे 9 ब्लॅक स्पॉट निघाले. म्हणजे 600 कोटीचा कॉन्क्रीट केल्यानंतर जर ते ब्लॅक स्पॉट दुरुस्त करायचे होते असं अग्रीमेंट मध्ये नमूद आहे. त्याचे ड्रॉइंग, त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व नमूद असताना ते ब्लॅक स्पॉट जसेच्या तसे होते, दुर्घटना घडत होत्या, लोक मरत होते. याचा जबाब कोणाकडे नाही. त्यांचा आरो आला, तो बोलतो मैं कॉन्ट्रॅक्टर को बोलता हूँ, उसको पेनल्टी लगाता हूँ, ठीक करके लेगा. पण गेलेल्या जीवाचं काय? आणि या जीवातनं मोटर मालक त्रस्त होतो या सगळ्या घटनांना. शेवटी केस भोगावी लागते ड्रायव्हरला. आणि ड्रायव्हरच्या बरोबर मालक आला, गाडी पडून राहते, माल खराब होतो, दुसरी गाडी आणा, त्याच्यात शिफ्टिंग करा, टायर फुटतो, नुकसान होते, तुटफुट होते. ह्या सगळ्या गोष्टी शेवटी ट्रान्सपोर्टवर अटॅक करतात. इन्शुरन्स कंपनी पण टाळाटाळ करते, तुम्हाला ड्रायव्हर का गलती था, टायर फुटना हमारा लायबिलिटी नहीं है, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या जाचाला कंटाळून आपण काहीतरी, माझी विनंती आहे, प्रत्येक टोल नाक्यावर कमिटी म्हणून ते टोलवर ज्या व्यवस्था आहेत, क्रेनची कॅपॅसिटी काय, अँब्युलन्स मध्ये डॉक्टर पाहिजे, त्याच्यात औषधं पाहिजे. आम्ही औषध निरीक्षण केलं तर त्या अँब्युलन्स मध्ये 2 वर्ष जुनी एक्सपायरी डेट झालेली औषधं सापडली. म्हणजे जर ती इमर्जन्सी मध्ये दिली तर वाचणारा माणूस पण जगावे, अशी ही वस्तुस्थिती आहे. या वस्तुस्थितीला आपण एकच म्हणू शकतो, महेंद्रसिंग मुराजी पंजाबी होते, मी पण पंजाबी आहे. माझी ओळख आणि त्यांचा मी वसा घेऊन, म्हणजे त्यांच्यापासून एस्पायर होऊन 2007 साली केसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चर्चगेट इथे त्यांचं मी भाषण ऐकलं आणि तिथून ठरवलं का हा जो फील्ड आहे या फील्डमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहेत, जो येतो तो ड्रायव्हरला दोषी. त्या कार्यक्रमामध्ये पोलिसांनी ग्राफ दाखवला का एवढे ड्रायव्हर दारू पिऊन चालवतात, एवढे बिना लायसन्सने चालवतात, एवढे रात्री झोपेत गाड्या दुर्घटना घडतात. कन्क्लुजन काढला का 84.20% हा ह्युमन एरर आहे. ह्युमन एरर म्हणजे ड्रायव्हरचा दोष आहे. महेंद्रसिंग मुरानी त्याच वेळेला त्यांना दाखलं का आमचे जे लाखो ड्रायव्हर रातभर गाड्या चालवतात, लाखो माल जागेवर पोहोचवतात, त्यांना तुम्ही मोजत नाही. फक्त दुर्घटना घडलेल्या ड्रायव्हर पैकी तुम्ही चुनिंदा लोकांना एकत्र करून आणि त्यांच्या चुका झालेल्या त्याला तुम्ही दोषी ठरवतात आणि दुर्घटना अर्थाचा शब्दार्थ तुम्ही दुसरा लावतात. हे आयआरसीचे नियम म्हणजे इंडियन रोड काँग्रेस, याच्यामध्ये कुठे काम चालू असेल, कसं काम चालू असेल त्याचे बोर्ड लावायचे आहेत, त्याच्यावर नियम लिहिलेले आहेत. बोर्डचा आकार, बोर्डचा रंग, बोर्डवर स्पीड लिमिट हे सगळे लावून ड्रायव्हरला वाहन त्याच्या त्या जागेवर यायच्या अगोदर 200 मीटर 300 मीटर पासून सूचना देणं बंधनकारक असताना अशा कुठल्या सूचना वापरल्या जात नाही, अशा फलक लावले जात नाही जे कंपल्सरी आहेत. हॅझार्ड बोर्ड, स्पीड लिमिट बोर्ड तेही नजरात आहेत. तशात जर दुर्घटना घडली तरीही ड्रायव्हरवर हलगर्जीपूर्वक किंवा वाहतुकीचे दुर्लक्ष करून वाहन चालवणे म्हणून ठपका ठेवला जातो आणि गुन्हा दाखल केला जातो. तर हे जर नियम, याला आयआरसी कोड म्हटलं गेलेलं आहे, जर हे कोड ते कंपनी फॉलो करत नसेल, ते पालन करत नसेल, तर पोलिसांनी त्या पंचनाम्यात या कंपनीने रोडवर राडा पडला होता, पाणी साचलं होतं, चिखल होतं, ऑइल पडलं होतं किंवा माती साचली होती म्हणून वाहन स्लिप झालं किंवा ती दुर्घटना घडली असं पण पंचनाम्यामध्ये नमूद केलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला एकजुटीने प्रयत्न करायला लागतील आणि त्याच्यासाठी आपण फोनवर आणि पत्रव्यवहार, पेपरवर्क सगळं करायला पाहिजे. हे आयआरसीचे नियम प्रत्येक ठिकाणी जिथे इथे काम चालू आहे तिथे आपण तपासून जर का त्यांनी नियमांचं पालन केलं नाही, अशा आमच्याकडे बऱ्याच दुर्घटना आहेत, आमच्याकडे पंचनामे आहेत. मागे एक खडकोनाजवळ एक डस्टर गाडी व्हाईट पट्टे मारताना त्याची कुठलं बॅरिकेड किंवा कोण लावला नाही, वळणावर व्हाईट पट्टे मारत असताना ट्रक येऊन थांबला, त्याच्या मागे डस्टर गाडी येऊन थांबली. पण मागून येणाऱ्या कंटेनर ट्रेलरला माहित नव्हतं का पुढे 2 गाड्या थांबलेल्या आहेत. त्याने जवळ आल्यावर ब्रेक मारला पण तोपर्यंत उशीर झाला होता. ती सरळ गाडी डस्टरवर धडकली आणि 3 लोक परिवारासकट, त्याच्यात 1 लेडीज आणि 2 पुरुष जागेवर खलास झाले. त्याच्यातले इतर 3 लोक जखमी आहेत, ते अजून उपचार घेत आहेत. मागच्या महिन्याची गोष्ट आहे. पोलिसांनी पंचनाम्यामध्ये पुढचं वाहन अज्ञात म्हणून लिहिलंय स्पष्ट आणि तिथे काम चालू नव्हतं म्हणून लिहिलंय. मग काय ड्रायव्हरला फक्त त्याला मारण्यासाठी त्याने ब्रेक दाबला तिथे उभा राहिला? एवढा ड्रायव्हर मूर्ख आहे का? तर अशा प्रकारचे पंचनामे करून आपल्या ड्रायव्हर आणि वाहन चालकांना त्रास दिला जातो. याच्यासाठी आपण एक कोर कमिटी बनवा आणि याच्यावर अभ्यास करून आपण सल्ला घेऊन पत्रव्यवहार करू आणि पुढचा टोलवर आणि इतर कंपन्यांना याबाबतचा दाब विचारू. NHAI प्रत्येक रोडवर जेवढ्या कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये एक थर्ड पार्टी इंजिनियरची नियुक्ती केलेली आहे. पहिले त्याला CEG बोलत होते, आता अग्रीमेंट बदलले, EPC केले, त्याच्यात त्याला
एई म्हणतात, ऑथोराइज इंजिनियर. त्या ऑथोराइज इंजिनियरला आम्ही जाऊन जॉब विचारला, आमच्याकडे मनोरला आहे, तर तो गयावाया करायला लागला. मैं कभी कभी आता हूँ, मेरा ड्यूटी और भी जगह है, ये उभा बॅरिकेड आम्ही काढले, त्याच्यावर रेडियम नाही. रात्री तिकडे अपघात झाले, आम्ही स्वतः स्वखर्चाने जाऊन रेडियम लावले. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन काढून टाकले. मग काम चालू नव्हतं, गरज नव्हती, मग बॅरिकेड फक्त लोकांचा जीव घेण्यासाठी लावले होते का? याचं कोणाकडे उत्तर नाही, पोलिसाकडे नाही, कोणाकडे नाही. पेट्रोलिंग होते तर पेट्रोलिंग काय बघते? पोलिसाची पण पेट्रोलिंग होते. पोलिसाचा एसओपी असतो, ते एसओपी फॉलो करत नाही आणि फक्त केसेस करतात. पोलिसांना केसेस करण्याचा अधिकारच नाही. त्यांनी ही जी यंत्रणा आहे, वाहतूक शाखा, HSP सांगतो, हायवे सिक्युरिटी फोर्स, मराठीमध्ये त्याला महामार्ग सुरक्षा पथक म्हटलंय. त्याने पोलिसिंग करायचीच नाही आहे, असं एसओपी आहे. मग हे यांच्यावर का बर्डन टाकलेलं आहे का तुम्ही गाड्यांवर केसेस करा, एवढे केसेस झाल्याच पाहिजे? तिथे सिग्नल व्यवस्था नाही महामार्गावर, तिथे 20-20 पोलीस एके ठिकाणी. आजच्या आमच्या एका पत्रकार व्हिडिओ टाकलेला आहे. अचाट चेकपोस्ट जवळ त्याने पोलिसांना खडसावलं, जाऊन व्हिडिओ काढला आणि पुढे 5 किलोमीटरवर ट्रॅफिक जाम आहे, तिथे तुम्ही लक्ष पुरवत नाही, इथे तुम्ही सर्रास केसेस करतात. कोणी तुम्हाला आदेश दिले केसेस करायचे? त्यांच्याकडे काही उत्तर नाही. अशी आपली ट्रान्सपोर्टची लूट होते, असं नुकसान होतो आणि याच्यामुळे आपण दिवसेंदिवस मागे चाललेलो आहोत. त्यामुळे हे नुकसान वाचावे याकरता कोर कमिटी स्थापन करून अशा गोष्टीवर आणावा अशी माझी विनंती आहे. माझे मी 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.